आज भाद्रपद वद्य षष्ठी ज्ञानेश्वरी जयंती. सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींचे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांनी ज्ञानेश्वर माऊलींना आदेश दिला, आज्ञा केली की जी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेली गीता आहे त्याच्या मराठीमध्ये टीका करणं आवश्यक आहे. कारण गीता हा मूळ ग्रंथ संस्कृतमध्ये आहे आणि सर्वसामान्य लोकांना संस्कृत भाषा समजायला अवघड आहे. त्यामुळे सहज सोप्या भाषेत आणि विस्तारानं ज्ञानदेवा आपण ज्ञानेश्वरी लिहावी, गीतेवर टीका लिहावी. सद्गुरूचे पायी ठेवावा विश्वास, अनाथांचा नाथ होई त्याचा. या शब्दांप्रमाणेच ज्ञानेश्वर माऊलींनी सद्गुरूंना नमस्कार करून ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी प्रारंभ केला. सगळी सोय आपोआप होत जाते. दृष्टांत रूपानं सच्चिदानंद बाबांनी ते ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम केलं. त्यामुळं सांगणारे ज्ञानेश्वर आणि लिहिणारे सच्चिदानंद बाबा एक एक अध्यायावर विस्तृतपणे कर्मयोग ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतात. प्रत्येक अध्यायाचं अतिशय विस्तृतपणे वर्णन केल्यानंतर 18 अध्याय ज्ञानेश्वरी पूर्ण झाली. भगवंताकडं त्यांनी पसायदान मागितलं आणि पसायदान मागून ग्रंथ पूर्ण केला. माऊलींनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. जे मागितलं ते सर्वसामान्य लोकांसाठी मागितलं आणि ती ज्ञानेश्वरी आपल्याला आजही तितकीच मार्गदर्शक ठरते. अनेकांनी परत ती ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी लिहिताना त्यामध्ये अनेक बदल होत गेले. आता हे बदल पूर्णपणे दुरुस्त करण्यासाठी जाणकार मनुष्याचीच आवश्यकता आहे, जाणकार साधकाचीच आवश्यकता आहे. हे माऊलींनी ओळखलं आणि त्यानंतर एकनाथ महाराजांच्याकडं दृष्टांत रूपानं ही जबाबदारी दिली. त्यांना स्वप्नात जाऊन सांगितलं माऊलींनी की मला अजान वृक्षाची मुळी टोचतीये, ती तू दूर कर. ह्या एका संदेशानं एकनाथ महाराज आळंदीला गेले. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींचं समाधीस्थळ शोधून काढलं आणि ती प्रक्रिया पूर्ण केली. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी इहहृदयीचे त्या हृदयाशी दिलं ज्ञान. जणू शक्तिपातच झाला एकनाथ महाराजांचा आणि आज्ञा केली की ही ज्ञानेश्वरी दुरुस्त करायची आहे आणि ते काम नाथ महाराजांनी पूर्ण केलं. तो दिवस होता भाद्रपद वद्य षष्ठी आणि तेव्हापासून ही ज्ञानेश्वरी जयंती आपण सर्व भागवत भक्त साजरे करतो. हा उत्सव म्हणून साजरा करतो. प्रत्येक मंदिरामध्ये वारकरी आपण एकत्र जमतो. भजन कीर्तन पूजन यथासांग कार्यक्रम होतो. अनेक ठिकाणी या निमित्तानं ज्ञानेश्वरीची पारायणं होतात. हजारो लाखो भक्त ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचतात. पण ज्ञानेश्वरी आपल्याला काय सांगते?
ह्या ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्तानं आपण आत्ता या कालामध्ये वावरणारी माणसं ज्ञानेश्वरी आपल्याला काय सांगते, काय बोध देते, कोणत्या रूपानं देते, हे जाणून घेण्याची ही वेळ आहे. कारण आपण विज्ञान युगात वावरतोय आणि विज्ञान युगात वावरताना आपल्याला त्याची प्रचिती येते. अनेक विज्ञानातले आत्ताचे दाखले सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये दिले आहेत. हे मांडताना वेगळा विषय होईल, कारण ह्यात खूप बोलण्यासारखं आहे. आपण याबद्दल सारेच जाणतो. ह्या सगळ्या अंतरांच्या बेरजा माऊलींनी ह्या ग्रंथांमधून मांडल्यात. हे विश्व, त्याची निर्मिती, सगळ्याची उदाहरणं ह्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. कर्मानुबंधिनी मनुष्य लोके, फक्त तेच आपल्याला ज्ञानेश्वरीकडनं घ्यायचं आहे. कारण एक तरी ओवी अनुभवावी असं संतांनी सांगितलंय. तर आपण काय घेऊ शकतो सर्वसामान्य माणसं, संसारी माणसं? तर आपला हा जन्म आहे, नरदेह आपल्याला मिळालेला आहे. तो 84 लक्ष योनी भोगून मिळालेला आहे. आणि हा जन्माचं सार्थक करणं फक्त आणि फक्त आपल्याच हातात आहे. तर ते आपण सार्थक कसं करून घ्यायचं? प्रत्येकाचा यासाठीचा विचार वेगळा आहे. कर्म करत राहून, कर्तव्य कर्म करत राहून, आपल्या वाट्याला जे कर्तव्य कर्म आलंय ते कर्तव्य कर्म करत राहून आपण भगवंताचं चिंतन करायचं आहे. कारण ज्ञान आणि वैराग्य साधण्यासाठी ध्यान करण्याची आवश्यकता असते. पण आपण संसारी माणसांनी ज्ञान तर संपादन करायचं आहे, वैराग्य पण मनामध्ये यायला पाहिजे. पण ध्यानस्थ जर बसलो तर आपल्या कर्तव्य कर्मांकडं सुद्धा आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. आपल्या प्रत्येक आश्रमामध्ये आपल्याला जे कर्तव्य करायचं आहे, जेव्हा आपण बालाश्रमात असतो, ब्रह्मचारी आश्रमात असतो, तेव्हा विद्या ग्रहण करणं, शिक्षण घेणं हे आपलं कर्तव्य कर्म आहे. ते कर्तव्य कर्म आपण यथासांग पार पाडलं पाहिजे. आणि हे कर्तव्य कर्म केल्यानंतरच आपल्याला उत्तम असा व्यवहार समाजामध्ये करता येतो. नोकरी असेल, व्यवसाय असेल, उद्योग असेल, शेती व्यवसाय असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा उद्योग आपण करतो, तेव्हा आपल्याला ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. हे आपलं कर्म आहे. ज्या त्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या प्रकारचं शिक्षण आपल्याला आवश्यक आहे, त्यामध्ये जर आपण परिपूर्ण असलो तर तो व्यवसायसुद्धा आपण तितक्याच परिपूर्णतेनं करू शकतो. आणि ह्या गृहस्थाश्रमामध्ये आपलं कर्तव्य जसं धननिर्मिती आहे, तसं इतर सामाजिक जबाबदारीसुद्धा आपलं कर्तव्य आहे. घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे, असं माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे. त्यासाठी एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो. इंदोली नावाचं सातारा जिल्ह्यामध्ये एक गाव आहे आणि महागाव नावाचं सुद्धा सातारा जिल्ह्यामध्येच एक गाव आहे. तर महागाव गावची माहेरवाशीण कुसुम तिचं नाव, वय वर्ष 15 आणि त्याच वेळी अकाली तिच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरी 5 भावंड, 2 बहिणी आणि 3-4 भाऊ आणि ती अशी 6 अपत्य तिच्या वडिलांना होती. त्यांचं नाव विष्णूपंत महागावकर.
आणि अशा स्थितीमध्ये त्यांची आई गेली. आता मुलींची तरी लग्न केली पाहिजेत. पण त्यावेळी त्या कुसुमताईचा लहान भाऊ अगदी 5 महिन्याचा होता. पण घरात लहानपणापासून ज्ञानेश्वरीचं वाचन होत होतं. ज्ञानेश्वरी काय शिकवते ह्याचं हे उदाहरण आहे. वडिलांनी ठरवलं होतं की आता मुली उपवर झाल्यात आणि त्यांचं योग्य वयातच लग्न करून दिलं पाहिजे. दोन्ही ज्येष्ठ मुलींसाठी स्थळं आली. दोन्हींचे विवाह योग्य थाटामाटात झाले. पण कुसुम जेव्हा सासरी इंदोलीला गेली, निघाली घरातून, तेव्हा 5 महिन्याचं लहान भावंड सासरी जाताना तिच्या काखेवर होतं. कारण तिचं ते कर्म होतं. ज्ञानेश्वरीनं तिला शिकवलं होतं की स्वतःसाठी जगायचं आहे, परिवारासाठी जगायचं आहे आणि समाजासाठी सुद्धा जगायचं आहे. स्वतःचे संसार सगळेच फुलवतात, पण आपल्या भावंडांचा संसार फुलवायचा आहे. आपल्याला समाजामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करायचं आहे. कारण ही जवळजवळ 80 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळी सुद्धा कुसुमताईचं 7वी पर्यंत शिक्षण झालं होतं. ज्ञानी होत्या कुसुमताई. आणि त्या सासरी निघताना हातात हिरवा चुडा आहे, सौभाग्य अलंकार अंगावर घातलेत, शालीची गाठ पंतांच्या शेल्याशी बांधलेली आहे आणि काखेत धाकटं भावंड घेऊन त्या कुसुमताई सासरी निघाल्यात. काय दृश्य आहे बघा. समाजाने कितीतरी लोकांनी त्यावेळी त्यांना नावं ठेवली नसणार आहेत का? नावं ठेवलीच. पण त्यांच्या डोळ्यासमोर मुक्ताबाई होत्या. मुक्ताबाईंनी लहान असून सुद्धा आपल्या भावंडांना सांभाळले, आपल्या भावंडांची समजूत काढली आहे. कारण मुक्ताईचे ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा अभंग गात गात लहानाच्या मोठ्या झालेल्या त्या कुसुमताई. किती आनंद होता मनामध्ये की मी कर्तव्य कर्म करतेय, पण इतर लोक बोलतायत ह्याच्याकडं लक्ष द्यायचं नाही. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. माऊलींच्या या अभंगानं जणू त्यांना भुरळ घातली होती. अवगुणाकडे लक्ष द्यायचं नाही कोणाच्या. बोलणारे बोलत जातात, पण हत्ती असतो तो अभिमानानं चालतो. कारण तसंच अभिमानाचं कौतुक करणारं इंदोलीकरांचं सासर तिला मिळालं होतं. त्या आबा इंदोलीकरांनी सुद्धा कुसुमताईंची तेवढ्याच प्रेमानं, तेवढ्याच अगत्यानं स्वागत केलं होतं त्या भावंडासह. ते एवढंच कर्तव्य संपत नाही. धाकटीही 2-3 भावंड घरात होती. एकटा वडील पुरुष माणूस. आता माझे वडील काय करतील, काय खातील. आणि त्याच वेळी तिचे वडील शिक्षक होते आणि त्यांचीही बदली इंदोली गावातच झाली. क्षणिक वाटलं होतं की दुधात साखर पडली आहे. असं होत नसतं. कारण सासरी गेलेल्या मुलीचं कर्तव्य वेगळं ठरतं, पण त्या भावंडाच्या कर्तव्यात मात्र तिनं कसूर केली नाही. अतिशय अभिमानानं, तितक्याच नम्रतेनं आणि कर्तव्य बुद्धीनं तिनं आपल्या भावंडाचा सांभाळ केला. त्याला आयुष्य लाभलं नाही जास्त. 4-5 महिन्यातच त्याला दैवगती प्राप्त झाली. पण नव्याल्या संसारामध्ये आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आपल्या लहान भावंडाला काखेत घेऊन गेलेल्या कुसुमताई
हे ज्ञानेश्वरी वाचलेल्याचं प्रमाण आहे, ज्ञानेश्वरीचा अनुभव घेतलेल्याचं प्रमाण आहे. आणि हा सांगताना अनेकांना आलेला अनुभव आहे. हे प्रत्यक्ष अनुभवदर्शी अनेक लोक आहेत. त्यांनी सुद्धा कुसुमताईंचं भरभरून कौतुक केलंय. पुढच्याही उर्वरित आयुष्यामध्ये त्यांना 84 वर्षाचं आयुष्य लाभलं. त्या 84 वर्षाच्या आयुष्यामध्ये कधीही त्या माऊलीनं कर्तव्यात कसूर केली नाही. कारण ज्ञानेश्वरी काय सांगते, एक तरी ओवी अनुभवावी, समाजासाठी माझं काहीतरी दायित्व आहे, कुटुंबासाठी माझं काहीतरी दायित्व आहे आणि संसारासाठी माझं दायित्व आहे. कारण कर्मानुबंधिनी मनुष्य लोके, काहीतरी कर्म घेऊन मी या मनुष्य लोकात आली आहे आणि ह्या मनुष्य लोकाचा, माझ्या मनुष्य देहाचा मला परिपूर्ण उद्धार करायचा आहे आणि उद्धार करूनच मला मोक्षही गाठायचा आहे. ध्यान धारणा शक्य नव्हती, कारण पूर्वीच्या काळी बायकांना घरची भरपूर कामं असायची. पण येता जाता उठत बसता काम करता हरिनाम मुखे घेता, तशीच कुसुमताईंची अवस्था होती. अखंड हरिनामाचा, राम नामाचा जप कुसुमताईंनी केला. शेवटच्या आयुष्यामध्ये 20 वर्ष सलग कुसुमताईंनी श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र रोज लिहिला. कित्येक वह्या त्यांनी मंत्र लिहून पूर्ण करून भरल्या आणि गोंदवलेकर महाराजांच्या चरणी अर्पण केल्या. किती लिहिलाय ह्याची मोजमाप नाही. कुणालाही याबद्दल कधी त्या शब्दानं बोलल्या नाहीत, कारण कर्तव्याच्या वेळी पूर्ण केले. आणि हे माझं स्वतःसाठीची साधना आहे, ती मी गुप्तच ठेवणार आहे. असं 84 वर्षाचं आनंदी आणि उत्साही आयुष्य लाभलेल्या कुसुमताई सदैव हसतमुख असायच्या. संकट येत होती, पण संकटांना सामोरं जाण्याची शक्ती होती. संस्कृती जपली होती. कधीही खांद्यावरचा पदर त्यांचा खाली आला नाही. कधीही डोक्याचा केस विस्कटलेला कोणी बघितला नाही. कपाळावर ठसठशीत कुंकू आणि चापून चोपून नेसलेली नऊवारी साडी, कधीही अंग प्रदर्शन झालं नाही. कुठलंही काम करताना त्यांची साडी कधी घाण झालेली कोणी बघितली नाही. बसताना त्या अशा बसायच्या की स्वयंपाक करताना सुद्धा कुठंही त्यांचं वस्त्र त्यांना अडचण करणार नाही. चालताना वागताना समाजात जाताना उठून ठसठशीत दिसतील असंच त्यांचं व्यक्तिमत्व होतं. परमेश्वरानं लावण्य सुंदरच त्यांना बनवलं होतं. शक्तीची उपासना होती आणि अंबे दुर्गेचं तेज चेहऱ्यावर होतं. तो सात्विकता होती आणि ह्या सात्विकतेनं राहणाऱ्या कुसुमताई अखेरपर्यंत तेजाच्या वलयात राहिल्या. कारण का, जो माऊलींची उपासना करतो, जो ज्ञानेश्वर माऊलींना शरण जातो, जो ज्ञानेश्वरी वाचतो, तो आपलं आयुष्य वाचवतो आणि या जन्मी मोक्षपदाला जातो. ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्या कुसुमताई. अनेक लोकांना असं वाटतं हे खरं आहे का? त्यांना 4 मुली आणि 1 मुलगा आहे. त्यांचे 2 भाऊ ही साक्ष द्यायला आजही उभे आहेत. कारण का, त्यांनी हे सगळं त्या कुसुमताईंचं रूप बघितलंय आणि हे कुसुमताईंचं रूप मांडताना माझ्या मनातून सुद्धा तितकाच उत्साह दाटून येतोय. कारण का, ज्ञानेश्वरी अनुभवावी. ज्ञानेश्वरी म्हणजे आई आहे. ज्ञानेश्वरी सगळ्यांची आई आहे. म्हणून आपण ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो. आणि अशा या माऊलीचं रूप बघताना आपल्या डोळ्यात पाणी येतं. कारण आई ही सर्व जगाची आहे. आई ही व्यक्ती नाही आहे, आई ही तत्व आहे. आणि या तत्वाला शरण जाताना आपल्या डोळ्यात आठवणींचे अश्रू जमा झाल्याशिवाय राहत नाहीत. आज ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्तानं कुसुमताईंची ही गोष्ट सांगताना माझं मन अतिशय आनंदित झालं आहे. कारण अशी उदाहरणं शोधूनसुद्धा सापडत नाहीत आणि जी सापडतात त्या लोकांपर्यंत पोचत नाहीत. एखादं तरी उदाहरण मला असं सांगता आलं ह्याचा मला आज अभिमान वाटतो आहे. आणि या ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्तानं मला आपण इथं बोलावून याविषयी बोलायची संधी दिलीत. आपण मला 15 मिनटं वेळ दिला होतात, पण मी आपली क्षमा मागतो, कारण 15 मिनटापेक्षा नक्कीच जास्त वेळ माझ्याकडून गेलेला आहे. पण या ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर, ज्ञानेश्वरी ग्रंथासमोर, ह्या ज्ञानेश्वर मंदिरामध्ये बोलताना मला अतिशय आनंद झाला आहे. आणि मी सर्व सदस्यांचा ऋणी राहीन की मला हा अनुभव सांगायची आपण एक ठिकाण निर्माण केलं, संधी दिलीत. याबद्दल मी सर्व आयोजकांचं शतशः आभार मानतो आणि ज्ञानेश्वरीला शरण जातो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.